दिल्लीमध्ये भेट झाली. तुम्ही म्हणलात काल की रात्री नाही तर सकाळी झाली, पण ती सकाळी भेट झाली आहे आणि एक ठाकरे भेटतात म्हणजे महायुतीला या ठिकाणी नवीन साथीदार म्हणून भेटतात. मला त्याच्याविषयी माहीत नाही, पण राज ठाकरे हे उत्तम रंगचित्रकार आहेत, उत्तम कलाकार आहेत आणि आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे. त्यांच्या मनातल्या संवेदना आणि खंत त्या इतर कोणापेक्षा मला जास्त माहीत असतात. या देशाचा स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक हे मोदी आणि शहांच्या हातून कसं फासावर लटकवलं जात आहे अशा प्रकारचं एक उत्तम व्यंगचित्र त्यांनी मधल्या काळात काढलं होतं आणि ते मला खूप आवडलं. मी यात राजकारण पाहत नाही. त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या होत्या त्या देशाच्या भावना होत्या, त्या महाराष्ट्राच्या भावना. त्याच्यामुळे काल जर त्यांची भेट झाली असेल तर नक्कीच त्या संदर्भात त्यांनी तिथे चर्चा केली असेल. तुमच्या ते व्यंगचित्राकडून तुमचे जुने व्हिडिओ दाखवले जात आहेत. मला तुम्ही मोदींचे कौतुक करता. दुसरं असं आहे की अनेकदा पुलवामा संदर्भात आपण विचार करतो, बोलतो, आपली खदखद व्यक्त करतो. श्री राज ठाकरे यांनी एका भाषणामध्ये पुलवामा हत्येमागचं रहस्य उघड केलं होतं. त्यात ते असं म्हणतात, माझ्याकडे आहे ते, की पुलवामा हत्याकांडाच्या आधी हिंदुस्थानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांची बँकॉक येथे एक गुप्त भेट झाली होती आणि त्या गुप्त भेटीनंतर पुलवामा हत्याकांड घडलं का असा त्यांना प्रश्न पडला होता. मला असं वाटतं की कालच्या भेटीनंतर त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर अमित शहानी दिलं असेल. संभाजीनगर लोकसभा आपल्या बालेकिल्ला आहे शिवसेनेचा. असं असताना सुद्धा इथे दोन इच्छुक उमेदवारांमध्ये वाद आहे, त्याचा विरोधकांना फायदा होतोय. मला असं वाटतं की संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात कोणत्याही वाद नाही. इच्छा व्यक्त करणं निवडणूक लढण्याची कुठेही हा काही अपराध नाही. राजकारणामध्ये राजकीय कार्यकर्ते काम करताना विधानसभा, जिल्हा परिषद, महानगरपालिका, लोकसभा प्रत्येकाला लढण्याची इच्छा होते त्या स्तरावरती. आणि शिवसेना ज्या जागा लढवते तिथे एकापेक्षा जास्त उमेदवार आहेत, फक्त संभाजीनगर नाही. हाच प्रश्न मी इतर मतदारसंघात जातो तेव्हा तिकडले पत्रकार विचारतात. इथे 4 उमेदवार आहेत, इथे 5 उमेदवार आहेत. काल आम्ही हिंगोली मतदारसंघात होतो तेव्हा हिंगोली व्यासपीठावरच 4 इच्छुक उमेदवार होते आणि प्रत्येक जण सांगत होता आम्ही 4 जण इच्छुक आहोत, आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी दिली तरी आम्ही काम करू. संभाजीनगरमध्ये सुद्धा वर्ष हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला. 5 वर्षापूर्वी अपघातानं इथे शिवसेनेचा पराभव. पण या निवडणुकीत असा कोणताही अपघात होणार नाही. इथे प्रमुख नेते आहेत मला चंद्रकांत खैरे हे डावलण्याचा प्रयत्न करतात असं थेट बोललेले, त्याच्यामुळे त्या दोघांमध्ये अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये कोणताही वाद नाही. आम्ही सगळे एकत्र असतो. अंबादास दानवे यांच्याकडे शिवसेनेच्या वाट्याला सध्या असलेलं सगळ्यात महत्त्वाचं पद त्यांच्याकडे आहे, विरोधी पक्षनेते. आणि त्या माध्यमातून ते शासनाचे झेंडवडे काढतायत आणि शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न करतात. संजय सिरसाट म्हणतात राजकीय भूकंप होईल, दानवे सुद्धा आमच्याकडे येऊ शकतात. भूकंप झाल्यावरती मला प्रश्न विचारा. सर, जालना जिल्हा हा काही शिवसैनिकांचं तुम्ही म्हणताय तुम्ही राज ठाकरेंच्या या सगळ्या वक्तव्यांची आठवण करून दिली. आज मनसेने तुमचे काही जुने व्हिडिओ सोशल माध्यमावर टाकलेले आहे, समाज माध्यमांवर, आणि त्यात तुम्ही मोदींचं, अमित शहांचं, योगींचं कसं कौतुक करत आहे. 25 वर्ष आम्ही एकत्र होतो, हे लपून राहिलेलं नाही. 25 वर्षानंतर जो पक्ष विभक्त होतो त्याच्या मागे व्यक्तिगत कारणं नसतात तर राष्ट्राची आणि महाराष्ट्राची कारणं. आज ज्या प्रकारे मोदी शहांचा भारतीय जनता पक्ष, मोदी शहांचं राजकारण, मोदी शहांची व्यापारी वृत्ती मुंबई आणि महाराष्ट्राला लुटून महाराष्ट्राला कंगाल करण्यासाठी बरं का
एकही संधी सोडत नाही. अशा वेळेला कोणताही महाराष्ट्र अभिमानी माणूस त्यांच्याबरोबर जाणार नाही. दुसरं असं आहे की अनेकदा राष्ट्रहितासाठी अनेकांनी अनेक भूमिका बदललेल्या आहेत. मी इन द इंटरेस्ट ऑफ नेशन अँड इन द इंटरेस्ट ऑफ महाराष्ट्र आणि मराठी माणूस म्हणतो. अनेकांनी संयुक्त महाराष्ट्राच्या काळापासून राज्याच्या आणि देशाच्या हितासाठी अनेक प्रमुख लोकांनी आपल्या भूमिकात बदल करून जे राष्ट्राच्या हिताचं आणि राज्याच्या हिताचं आहे त्या भूमिका घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे शिवसेनेनं 25 वर्षानंतर ही भूमिका घेतली असेल तर त्याच्यामध्ये देशाचं आणि राज्याचं हित असं मी मानतो. महादेव जानकर आणि भूषणसिंह होळकर या दोघांनीही शरद पवारांची भेट घेतली आहे. राजकारणात भूषणसिंह होळकरांचं म्हणणं आहे की राजकारणात येण्याचंही नाही, मात्र भविष्यात सांगता येत नाही असं बोलले. त्यामुळे धनगर समाजाचे दोन मोठे नेते शरद पवारांच्या बरोबर दिसतात. नाही, या महाराष्ट्रातले सामाजिक घटक हे आता